बहीण भाऊ दोघांचा विवाह लागेल. 6 वर्षाची नारी गर्भीण राहील आणि भ्रातार सोडून घरोघरी फिरतील नारी. तुम्हाला वाटत असेल आज हा काय बोलतोय. मंडळी, मी तेच बोलतो आहे जे संत एकनाथ महाराजांनी भविष्यवाणी केलेली होती. शकुन नावाचा त्यांचा हा अभंग जगप्रसिद्ध आहे. मला काय बोलायचं आहे, काय वाटतं तुम्हाला, या गोष्टी खऱ्या होत असतील का? ज्या गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत त्या खऱ्या होणार आहेत सोडा, आत्ता होत असतील असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे आज याच गोष्टींचे मी काही पुरावे देऊन तुम्हाला सांगणार आहे की या गोष्टी आत्तापासूनच खऱ्या व्हायला लागलेल्या आहेत. संत एकनाथ महाराजांनी त्या अभंगामध्ये असं सांगितलेलं आहे की या गोष्टी व्हायला लागल्यानंतर कलियुगाचा शेवट होईल. मात्र मंडळी, आत्ता कलियुग सुरू झालेला आहे. काहीच वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या घटना सुरू झालेल्या आहेत. मंडळी, आज एक एक घटना जी आहे ते संत एकनाथ महाराजांनी ज्या काय भविष्यवाण्या केलेल्या आहेत 4-5, त्या घटनेचा एक एक पुरावा देऊन आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. मंडळी, भविष्यवाणी, ॲस्ट्रॉलॉजी या भारतासाठी काही नवीन गोष्टी नाही आहेत. ह्याचं चलन भारतामध्ये फार जे आहे ते चालतं. आणि आत्ता हल्ली आपण पाहिलं तर कितीतरी असे भविष्यवक्ता आहेत जे म्हणतात की आम्ही असं क्लेम केलं होतं, हे जे आज घटना झाली हे आम्ही आधीच क्लेम केली होती की असं होणार आहे. नवे आता अजितदादांची जी घटना झाली त्याच्यानंतरसुद्धा बरेचसे असे भविष्यवक्ते आले होते की सांगितले होते की मी ही घटना आधीच सांगितलेली होती. मंडळी, हे आत्ताचं झालं. जरा आपण पूर्वी 100 वर्षामागे गेलोत ना, तर संत अच्युतानंद दास यांचं नाव येतं. जगन्नाथपुरी मंडळी यांची भविष्यमालिका नावाचं जे आहे ते पुस्तक आहे. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी क्लिअरली या गोष्टी लिहिलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये कोरोना असेल, त्याच्यामध्ये पाकिस्तान आणि चीन मिळून भारतावरती अटॅक अचानक करतील ही गोष्ट असेल, भारतावरती आर्थिक संकट येईल ही गोष्ट असेल, किंवा भारत विश्वगुरू बनेल ही सुद्धा गोष्ट असेल, या सगळ्या गोष्टी संत अच्युतानंद दास यांच्या भविष्यमालिका या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत. ते पुस्तक जगन्नाथपुरीला किंवा गुगलवरती आजही मिळतं. जरा आपण आणखी पूर्वी गेलो त्याच वेळेस मागे पुढे, तर बाबा वेंगाच्या सुद्धा अनेक अशा भविष्यवाण्या आहेत ज्या आपण टी व्हीवरती कायम पाहत असाल की बाबा वेंगा नाव टाकलं तरी जे आहे ते या व्यक्तीच्या सगळ्या भविष्यवाण्या, सगळ्या गोष्टी येतील. पण मंडळी, आत्ताचं हे असो किंवा हे दोघं असो, संत अच्युतानंद दास असो किंवा बाबा वेंगा असो, यांच्यापेक्षा कितीतरी शेकडो वर्षांना आधी संत एकनाथ महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे इथं काय होणार आहे. काय होणार आहे हे लिहून ठेवलं आहे असं म्हणणं नाही, जे होणार आहे तेच लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे हे भविष्यवक्ते आत्ता आलेत, मात्र शेकडो वर्षापूर्वी संत एकनाथ महाराजांनी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते लिहून ठेवलेल्या आहेत. तर मंडळी, त्याच्यातली गोष्ट नंबर 1, बहीण भावांचा विवाह लागेल. काय वाटतं, ही गोष्ट खरी होत असेल? मंडळी, हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, छत्तीसगडमध्ये ध्रुवा नावाची एक आदिवासी जमात आहे. नाही, मला त्या विशिष्ट समाजाबद्दल बोलायचं नाही बरं का, की जो मी असं म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात समाज आला की या समाजामध्ये सुद्धा बहीण भावाचा विवाह लावला जातो, मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही आहे. छत्तीसगडमध्ये ध्रुवा नावाची एक जमात आहे आणि त्या जमातीमध्ये मंडळी अक्षरशः ही गोष्ट आजही घडते आहे, जिथं बहीण आणि भावाचा विवाह लावला जातो. आणि मंडळी, ही त्यांची प्रथा आहे असं ते समजतात. आणि या प्रथेला जो कोणी विरोध केला किंवा या प्रथेला जर एखादा म्हणला की मला हे लग्न करायचं नाही, तर अक्षरशः मंडळी त्या व्यक्तीवरती जुर्माना लावला जातो. आणि याच्या पुढे जाऊन बोलायचं झालं तर ते लग्न लावतात असं म्हणलं नाही मी, त्यांची प्रथा आहे ही, लावावंच लागतं. आणि याच्यामधलं आणखी एक विशेष सांगू तुम्हाला, आपण आपल्या लग्नामध्ये अग्नी जे आहे ते प्रज्वलित करतो, त्याच्या शेजारी फेरे घेतो. मात्र यांच्या लग्नामध्ये मध्ये पाणी ठेवलं जातं आणि त्याच्या भोवती फेरे घेतले जातात. मग एक वेळेस यांना विचारण्यात आलं की तुम्ही असं का करता? आम्हाला आमची लोकसंख्या वाढवायची आहे, त्याच्यामुळे आम्ही असं करतो. मग आजसुद्धा तुम्ही छत्तीसगड हे नाव सर्च केलं किंवा जर तिथं जाणं झालं की तिथे यांच्याबद्दल चौकशी केली तर तुम्हाला आजही ही गोष्ट खरी होताना दिसेल. चला, मुद्दा नंबर 2, संत एकनाथ महाराज म्हणले की 6 वर्षाची नारी गर्भीण राहील. काय वाटतं? विज्ञानाच्या दृष्टीने हे पॉसिबल नाही आहे, मात्र हे पॉसिबल झालेलं आहे मंडळी. 6 वर्ष म्हणताय तुम्ही, मी तुम्हाला 5 वर्षाचा रेकॉर्ड सांगतो. पहिलं तर 10 वर्षाचं सांगतो मंडळी, सर्वात कमी भारतातलं. बिहारमधली 2 ते 3 वर्षापूर्वीचीच घटना आहे मंडळी. एका मुलीचा 10वा वाढदिवस झाला, मात्र तिच्या 10व्या वाढदिवसाच्या दिवशी ती 5 महिन्याची प्रेग्नंट होती. आणि हे सगळं न्यूजवरती आहे, तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जरा अलीकडे या, मेडिना नावाची मुलगी, तिचं नाव टाका तुम्ही जे आहे ते गुगलवरती वगैरे, अगदी 5व्या वर्षामध्ये जे आहे ती प्रेग्नंट झाली होती. कशी झाली काय तो पूर्णपणे मुद्दा वेगळा, हे पॉसिबल नाहीच आहे, पण ती कशी झाली हे आजपर्यंत मिस्ट्रीच आहे.
मात्र भारतातली ही घटना मान्य करावं लागेल की 10 वर्षाची जी मुलगी प्रेग्नेंट झाली ही घटना भारतातली आहे आणि ह्या वेबसाईटवरती आपल्याला दिसेलसुद्धा बऱ्याचशा न्यूज पोर्टलवरती. म्हणजे ही सुद्धा घटना खरी आहे. त्याच्यानंतर मंडळी मुद्दा नंबर 3 की पुत्र तो होईल पित्याचा वेरी. आता ह्या घटना काही नवीन सांगायची गरज नाही मंडळी. संभाजीनगरमध्ये पैठण तालुक्यामध्ये एका मुलानं आपल्याच बापाचा खून केला आणि तो खून केल्यानंतर त्या बापाला त्याच घरामध्ये जमिनीत पुरून ठेवलं आणि पुरून ठेवल्यानंतर 10 दिवसानंतर जेव्हा त्याचा वास यायला लागला, दुर्गंध यायला लागली, तेव्हा शेजारच्या लोकांनी पाहिलं की काय झाले. तेव्हा लक्षात आलं की इथं काहीतरी जे आहे ते असं मारून पुरल्या गेलेलं आहे ज्याचा वास येतो आहे. आणि तिथं काही प्राणी वगैरे पूजला गेला नव्हता, तर तिथं अक्षरशः एका व्यक्तीचं प्रेत होतं आणि तो त्या मुलाचा बाप होता. आणि ही घटना महाराष्ट्रात घडलेली. म्हणजे नुसता वैरी होईल नाही तर त्याला मारूसुद्धा शकेल. म्हणजे त्यांच्या भविष्यवाणीच्याही पुढे गेलो आहेत आपण. त्याच्यानंतर भविष्यवाणी नंबर 4 की भ्रातार सोडवणी घरोघरी फिरतील नारी. आता या गोष्टी काही नवीन सांगायची गरज नाही मंडळी. न्यूजमध्ये आपण दिवस रात्र याच गोष्टी पाहतोय. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हा काय भारतातला आता पुन्हा सांगावा असा काही वेगळा मुद्दा नाही आहे. हे आपण प्रत्येक वेळेस पाहतोय आणि वारंवार या गोष्टी आपल्यासमोर येत आहेत. तर मंडळी या जे काही 2-4 भविष्यवाण्या होत्या ह्या मुख्य होत्या. तसं तर या अभंगामध्ये खूप साऱ्या भविष्यवाण्या केल्या गेलेल्या आहेत, मात्र या काही मुख्य भविष्यवाण्या होत्या मंडळी आणि ह्या अगदी खऱ्या होत आहेत आणि याचे एक ना एक पुरावे आजसुद्धा सोशल मीडियावरती उपलब्ध आहेत मंडळी. तुम्ही जाऊनसुद्धा पाहू शकता. मग तुम्ही म्हणाल मी हा व्हिडिओ का बनवला? मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला आहे मंडळी की जे संत सांगत होते ते खरं आहे आणि याच्यातल्या कमीत कमी घटना ह्या महाराष्ट्रात घडलेल्या आहेत. त्याच्यामुळं ज्ञानोबा तुकोबारांचे उपकार आपल्यावरती एवढे आहेत ना. या ज्या काही घटना घडत आहेत ह्या महाराष्ट्रात घडत नाहीत, बाहेर घडत आहेत. हे आपल्यावरती ज्ञानोबा तुकोबारांचे उपकार आहेत. आणि याच्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोक सांगतात ही भविष्यवाणी आम्ही तेव्हा केली, ती भविष्यवाणी तेव्हा केली. अरे संतांनी आमच्या या कितीतरी वर्षापूर्वी लिहून ठेवलेल्या आहेत आणि त्या गोष्टी आज प्रत्यक्षात उतरत आहेत आणि ह्या गोष्टी आत्ताच प्रत्यक्षात उतरत आहेत. याच्यावरूनच आपल्याला लक्षात येऊ शकतं की ह्या जगाचा विनाश किती जवळ आलेला आहे. आपण म्हणतो इतके वर्षे तितके वर्षे, इतके वर्षाचं कलियुगाला आयुष्य आहे. मात्र मंडळी आपण कल्पना करू शकतो की 5000 समथिंग वर्षामध्येच आपल्याला जर हे पाहायला मिळत असेल तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळू शकतं याची आपण कल्पना करू शकतो. बाकी असो मंडळी, या व्हिडिओचा उद्देश हा फक्त एवढाच होता की माहिती जी संत मंडळींनी आपल्या अभंगामध्ये लिहिलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि ती पुरावेशीर पद्धतीनं पोहोचावी, हाच या व्हिडिओचा उद्देश होता. बाकी आवडला असेल व्हिडिओ तर शेअर करा तुमची इच्छा असेल तर आणि तेवढं सबस्क्राईब करून घ्या. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.